मंडळी नमस्कार. आपल्याला माहित आहे आपण महाभारतातल्या कथा ऐकतो आहोत. दुष्यंत आणि शकुंतला यांची कथा आपण मागच्या भागामध्ये ऐकली आहे. तिचाच हा दुसरा भाग आहे. कण्व ऋषी आश्रमात आले, ते शकुंतलेला भेटले. शकुंतला गर्भवती होती. त्यांनी चौकशी केली आणि त्यांना जेव्हा तिने सांगितलं की राजा दुष्यंत माझा पती आहे, त्यांना आनंदही झाला. मुलींना स्वयंवराचा अधिकार होताच. उपवर झालेली कन्या आपल्या मनानं पती निवडते, फक्त त्याची निवड चांगली असावी एवढाच उद्देश असायचा. आणि दुष्यंत राजा म्हणल्यानंतर कण्व ऋषींना आनंद झाला. पण आता त्यांची पिता म्हणून जबाबदारी होती की तिची पाठवणी करायची होती. मग ते तिला घेऊन दुष्यंत राजाकडे निघाले. रस्त्यामध्ये नदी होती. आश्रम आणि राजाचा राजवाडा किंवा त्याचं राज्य यांच्यामध्ये नदी होती. ती पार करून पलीकडे जावं लागत होतं. कण्व ऋषींनी तिला नावेमध्ये बसून ते निघाले. बरोबर काही आणखी लवाजमा होता. सगळेजण राजवाड्यामध्ये आले. बरोबर शकुंतलेबरोबर तिचा लहान मुलगा भरतही होता. आता हे सगळेजण राजवाड्यात पोचले. नदीमध्ये असताना झालं काय, तर दुष्यंतानं शकुंतलेला आपली अंगठी घालायला दिली होती की माझी ही आठवण किंवा ही ठेव तुझ्याजवळ ठेव, ही आपल्या जणू काही विवाहाची एक साक्ष म्हणून त्याने तिला ती अंगठी दिली होती. हिरेजडित ती अंगठी होती. शकुंतलेनं ती धारण केली होती, पण ती जाताना नदीत पडली. सगळेजण राजवाड्यात पोचले आणि शकुंतलेनं सांगितलं, मी तुमच्याकडे आता कायमची आले आहे. वडील माझी पाठवणी करतायत, त्यामुळे आपल्याला आता आपलं सहजीवन सुरू करता येईल. दुष्यंतानं हे मान्य केलं नाही. तो म्हणाला, तुझ्याशी मी विवाह वगैरे केला नाही आणि तू म्हणतेस की हा पुत्रही माझा आहे, हे मला मान्य नाही. तुझ्याजवळ काय पुरावा आहे? तिने पाहिलं, आपल्या हातात अंगठी नाही. ती हताश झाली, निराश झाली. परोपरीनं विनवण्या करून पाहिल्या, अनेक साक्षी देऊन पाहिल्या, पण दुष्यंताला काही ते पटेना. तो नाही म्हणायला लागला. शकुंतला परत निघाली आणि दरवाजापर्यंत गेली तर आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीनं सांगितलं की राजा हा तुझाच मुलगा आहे आणि एवढंच नाही तर तो अतिशय शूर आणि चक्रवर्ती होणार आहे. राजाने तिला बोलावून घेतलं. ती परत आली आणि सभेला त्यानं सांगितलं की मी जर हिचा हे सगळं सांगण्याआधीच स्वीकार केला असता तर तुम्ही सगळ्यांनी मान्य केलं नसतं. तुमच्या मनात शंका आली असती की कोणीतरी स्त्री येते आणि ती आपला मुलगा तुझा मुलगा आहे म्हणून सांगते, आपण दोघांनी विवाह केला आहे असं सांगते आणि मी मान्य करतो, पण हे कदाचित तुम्हाला पटलं नसतं आणि असं होऊ नये म्हणून मी हिचा स्वीकार केला नाही. पण आता आकाशवाणी झाली आहे, त्यामुळं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी हिचा स्वीकार करतो आहे. ही माझी पत्नी आहे. शकुंतलेला कण्व ऋषींना बरोबरच्या सगळ्यांना आनंद झाला. शकुंतला राजवाड्यामध्ये राहायला लागली आणि भरत राजा, ज्याच्यावरून आपल्या भारत देशाला भरत हे नाव मिळालं आहे, तो खरंच चक्रवर्ती सम्राट झाला आणि अतिशय शूर असा हा भरत राजा होता. एवढंच नाही तर सद्गुणी आणि सुलक्षणी होता, असं सांगणारी ही कथा आहे. ही महाभारतानं आपला भारतवर्ष कसा सद्गुणी लोकांपासून
निर्माण झाला आहे हे सांगण्यासाठी सांगितलेली आहे. आज आपण इथे थांबू. पुढचा कथा भाग पुढच्या भागामध्ये घेऊ.